नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण
सगळं नारायणगाव नारायण नारायण म्हणतो. नारायणगावातच नारायण नारायण झालं पाहिजे. सगळे नारायण नारायणच म्हटले पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. सगळे भक्त त्याच्या अवतीभोवती नाचू लागले. संकीर्तन झाला अतिशय सुंदर. देवाला पाहून सर्वांना आनंद झाला. मुख्य यजमान असणारे नारदजी महाराज समोर आले. नारदाने देवाच्या समोर साष्टांग प्रणिपात केला आणि विनंती केली, देवा आम्ही सगळे भक्त एकत्र झालो, तुझं चिंतन करतो, भजन करतो, कथा करतो, संकीर्तन करतो, तू प्रत्यक्ष प्रगट झालास. माझी एक विनंती आहे देवा. देवाने विचारलं, काय विनंती आहे? म्हणजे असं आहे की आज जसा आम्ही सर्व कथा करतो आहोत ते पाहून तू आमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झालास, तसं इथून पुढच्या काळामध्ये भविष्यात जेव्हा कधी तुझे भक्त तुझी कथा करतील तेव्हा सुद्धा असाच तू सर्वांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट हो, एवढंच माझं म्हणणं आहे. देवानं हसून आनंदानं त्यांनी वरदान देऊन टाकलं. नारदा, जेव्हा माझे भक्त त्यांनी माझं भजन करतील, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा देते. मग भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त जिथे गातील तिथे मी उभा राहील. म्हणून तो नारायण त्यांनी भक्तांच्या समोर प्रगट होतो. तो सगळीकडे जर प्रगट होतो नारायण, तर नारायणगाव मध्ये का त्यांना प्रगट होऊ नये? हे त्याचं गावच आहे म्हणायचं, नारायणगाव. म्हणून कथेमध्ये तो आहेच, फक्त त्याला पाहण्याची दृष्टी असावी. कालच्या कथेत आपण ऐकलं, तो आहेच म्हणायचं. आपली नजर कमी पडते म्हणून आपल्याला दिसत नाही. तो सगळ्यांकडे पाहतोय, त्याला सगळं काय कळतंय. तो प्रत्यक्ष प्रगट झाला, सर्वांना आनंद झाला. नारदाने वरदान मागून घेतलं, देवानं दिलं सुद्धा. सर्व आनंदी आहेत. भागवताचा 3 प्रकारचा महिमा ऐकून झाला. भागवताचा विधी कसा असावा हे सांगितलं. आणि हे सगळं त्यांनी सांगून झाल्यानंतर सूतजी महाराजांनी शेवटचा उपदेश केला. 6वा अध्याय भागवत महात्म्यातला. त्यात उपदेश केला, असारे संसारे विषयसंगाकुल ध्येया क्षणार्धम क्षेमार्थम पिबत शुभगाथा कुल सुधाम. हा संपूर्ण संसार आसार आहे. विवेकी माणसाला कळा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? जर तुम्ही खरंच बुद्धिमान असाल, तुम्ही जर खरंच स्वतःला बुद्धिमान समजत असाल, तर बुद्धीचा वापर त्यांनी महाराज हे समजून घेण्याकरिता केलं पाहिजे. लोक स्वतःला बुद्धिमान समजतात, देवाला त्यांना बुद्धी सुद्धा दिलेली असते, पण त्यांची बुद्धी फक्त सांसारिक विषयांचं चिंतन करते, संसाराचं संशोधन करते. म्हणून या संसाराचं संशोधन करीत बसण्यापेक्षा या संसारात राहून त्यांनी आत्मसुखाचं संशोधन केलं पाहिजे, त्याला शोधलं पाहिजे. कारण आत्माच सुखरूप आहे. आपण स्वतः आत्मस्वरूप आहोत. आपण स्वतः ब्रह्मस्वरूप आहोत. आपण आपल्या स्वतःला जाणलं पाहिजे. आपल्या जवळच सुख आहे, बाहेर शोधू नका. आपल्या जवळ आहे. बाहेर संसार आहे, तो आसार आहे. आसार आहे संसार आहे. हा संपूर्ण संसार आसार आहे. आणि सुखरूप जर कोण असाल तर तुम्ही सुखरूप आहात. तुम्ही स्वतःच सुखरूप आहात. पण कस्तुरी मृगासारखं सगळ्यांचं झालंय. त्या मृगाच्या नाभीत कस्तुरी असताना असा सुंदर सुगंध येतो. आणि त्याला वाटतं कुठून येतो म्हणून सुगंधाच्या शोधात उड्या मारत मारत खाणं पिणं विसरून फिरतो, भटकतो, पण त्याच्याच नाभीत असतो. तसं आपल्याच जवळ आहे सुख आणि आपण सारखे भटकतो आहोत, बाहेर सुखाला शोधतो आहोत. माझं म्हणणं जर त्यांनी कळत असेल तर मला फार समाधान वाटेल की तुम्ही हे समजून घ्या. मायबाप विनंतीपूर्वक हात जोडून सर्वांच्या समोर सांगतो, विचारपूर्वक अनुभवानं तुमच्या समोर सांगतो. फार मोठं त्यांनी जगातलं सुख प्राप्त करून घेतलेलं मनुष्य सुखी होईल असं नाही. हे लोक फार सुखी करण्याचा प्रयत्न, कोणी हत्तीवर बसवतो, कोणी घोड्यावर बसवतो, कोणी रथात बसवतो. फार फार मोठे मोठे सप्ताह पाहिले. हे बुवा होऊन बसलो आम्ही. पण कळालं सगळं, अनुभवातून कळालं. याच्यात नाही मी बाहेर शोध सोकून जाईल ना मी अशा बाहेर नाही, माझ्या आत आहे. जेव्हा मी सगळं पाहायचं बंद केलं ना, आठ कोण पाहिलं, मग मला कळलं अरे कस्तुरी तर माझ्याच नाभीत आहे आणि मी सगळ्या दुनियेत सुगंधा करता फिरतोय. हे लोक कोण मला सुख देणार आहे? हे विषय कोण मला सुख देणार आहे? हे विषय सुख देत नाहीत, हे लोक सुख देत नाहीत, हा समाज सुख देत नाही. सुख तर माझ्या जवळ आहे. मी त्यांच्यात पाहतो म्हणून मला त्यांच्यात दिसतं. वास्तविक तिथं नाही, इथंच आहे. हा उपदेश आहे सूतजींनी केलेला. असारे संसारे विषय विषसंगा कुल ध्येया क्षणार्धम क्षेमार्थम पिबत शुभगाथा. म्हणून शुकाचार्यांनी सांगितलेली ही कथा, त्याला शुभगाथा म्हटलं. हे ऐका. परीक्षित राजा साक्षी आहे, त्याला समाधान प्राप्त झालं.
हा संदेश आहे आणि हा संदेश त्यांनी सांगून सुतजींनी वाणीला विराम दिला. श्रीमद भागवत महात्म्य या ठिकाणी पूर्ण झालं आणि आता मूळ असणारे श्रीमद भागवतात प्रवेश होतो आहे. भागवतामध्ये 12 स्कंद आहेत, त्याच्यामध्ये 335 अध्याय आहेत, त्याच्यामध्ये 18,000 श्लोक आहेत. हे 3 तासाच्या थोड्याशा वेळेमध्ये एवढे 18,000 श्लोक कधी सांगून होते? आणि एवढं त्यांनी महाराज 335 अध्याय मी कधी तुमच्या समोर सांगेल. 6वा अध्याय पूर्ण झाला आताशी, आणि तो पण 2 दिवसात, 1.5 दिवस लागले आता त्या. अजून फार तर फार तासभर आपण ऐकणार. मग 6 अध्याय आणि एवढे 335 कधी ऐकणार आहोत? फक्त काडीनं औषध लावायचं 7 दिवसात. थोडं 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 त्यातलं निवडक आपलं ऐकायचं तुम्ही सुद्धा. मर्यादा आपण घालून घेतली. हे पहा, आज लोकांना धावपळीतून वेळ नाही. निदान 3 तासाच्या वेळात तरी लोक येतात, हेच चांगलं समजलं पाहिजे. नाहीतर याच्यातच जर जास्त त्यांनी आवाज तो बोलायला लागलो तर मग आहेत ते पण यायचे नाही. ते म्हणतील नको बा, ती जास्तच बोलताय, जायलाच नको. निदान 3 तास तरी आपण देतो आहोत, पण जेवढं खरोखर गरजेचं आहे, महत्व सगळंच गरजेचं, यातलं काय टाकायचं? काही फळं असे असतात ज्याचं वरचं टाकून द्यायचं, आतलं खायचं. काही असे असतात आतलं टाकून द्यायचं, वरचं खायचं. पण पेढा जर खायला दिला तर सगळंच खावा लागतो. तशी कथा अशी आहे, पेढ्यासारखीच आहे, गोड. ती त्यांनी मला आतून बाहेरून गोड आहे, ती सगळीच ग्रहण केली पाहिजे. काय टाकून देऊ? टाकण्यासारखं काहीच नाही, पण निवडक सांगतो, सगळं सांगता येत नाही म्हणून. पण अशी असणारी कथा मधल्या प्रथम स्कंदात आपण पदार्पण करतो. या प्रथम स्कंदाला नाव आहे, त्याचं नाव आहे अधिकार स्कंद. का बरं अधिकार स्कंद त्याला नाव पडलं असेल ते आहे. हे पाहता, कालच्या कथेमध्ये मध्यंतरी संकीर्तन झालं नव्हतं, म्हणून 2-2.5 तास तुम्ही बसला तर फार सुकून गेले होते. आता एक संकीर्तन झालं, तुम्ही थोडे हालचाल सुद्धा केली. आता 1 तासभर तुम्ही निश्चित ऐकू शकता. मानवी मेंदूची रचनाच देवानं अशी केली की ज्याच्यामध्ये त्यांनी महाराज फार तर फार 1.5 तास सलग तो ऐकू शकतो. कितीतरी शिक्षक लोक माझ्या समोर आहेत, त्यांना विचार, एक पिरियड शाळेतलं किती असतो? 1.5 तासाचा. का बरं? मेंदूची रचनाच अशी. आणि त्याच्यापेक्षा जर जास्त सांगायला सुरुवात केली तर ते ओव्हरलोड होतं, मग ते पचत नाही मला, सगळं डोक्यात साठवता येत. पण मध्यंतरी एखादं संकीर्तन असतं, हे संकीर्तन झालं की मग पहिला मुद्दा तर निदान सेव्ह होतो, डाटा सेव्ह होतो त्याच्यात. मग नवीन सुरू काय पुढे तसा नवीन आता कार्यक्रमात आपण जातो. महात्म्य संपलं, ऐका पुढचं. श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये प्रथम स्कंद जो आहे त्याला अधिकार स्कंद म्हणतात. अधिकार स्कंदच का म्हणतात त्याचं कारण ऐकलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपण सगळेजण निघालेलो आहोत भगवंताच्या भेटी करतो. ही कथा कशा करता हो? संयोजक मंडळीला जर मी प्रश्न विचारला की तुम्ही कथा आयोजित केली कशा करता, तुम्ही काय उत्तर देणार? तुम्ही उत्तर देणार सगळ्या लोकांना ऐकायला मिळावी, सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. असं जरी तुमचं उत्तर असलं तरी त्याच्यातला मूळ गाभा असा आहे की सगळ्या लोकांना भगवंताची प्राप्ती व्हावी. या कथेचा उद्देश काय आहे? भगवंताची प्राप्ती व्हावी. ज्ञानोबरायांना, तुकोबरायांना, नाथांना, नामदेव महाराजांना, सावता बाबांना, गोरोबा काकांना, चोखोबरायांना, सगळ्या संतांना भगवंताची प्राप्ती झाली. अशी भगवंताची प्राप्ती सर्वांनाच होऊ शकते, सर्वांनाच होऊ शकते. परत म्हणू का? सर्वांनाच होऊ शकते. पण सर्वजण प्राप्ती करून घेण्याकरिता निघत नाहीत म्हणून प्राप्ती होत नाही. सर्वांना होऊ शकते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये टिळकांनी प्रतिज्ञा केली होती, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. प्रतिज्ञा आहे ना, तशी आपणही प्रतिज्ञा केली पाहिजे. भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच. असं म्हणून जो निघतो तो भगवंताच्या प्राप्तीचा अधिकारी होऊ शकतो, दुसरा नाही. तुमच्या मनात मला भरवायचं आहे की फक्त मी पारमार्थिक आहे म्हणू नका, फक्त मी हरिभक्तीपरायण आहे म्हणू नका, फक्त मी परमार्थातले उपक्रम करतो असं म्हणू नका. तुम्ही मनापासून ठरवा की मी भगवंताच्या भेटीकरिता निघालोय, सिरियस होऊन निघालोय, विचारपूर्वक निघालोय. मला सुद्धा अंतःकरणापासून ओढ आहे भगवंताच्या भेटीची. मी देवाच्या प्राप्ती करताच परमार्थ करतोय. माझ्या परमार्थातल्या सगळ्याच क्रिया फक्त आणि फक्त परमात्म्याच्या प्राप्ती करताच आहे. मी रोज कपाळाला गंध लावतो, पण गंध लावताना माझ्या मनात हीच भावना देवा तुझ्यासाठीच लावतोय. माझ्या गळ्यातली माळ मला रोज जाणीव करून देते
ही देवाच्या प्राप्तीकरिता घातलेली आहे. मी पंढरीच्या रस्त्यानं पाऊल उचलतो त्यावेळेला प्रत्येक पावलाला मला ही आठवण आहे, देवा तुझ्या प्राप्तीकरिता प्रवास करतोय. मी ज्ञानेश्वरीची गाथ्याची पारायण करतोय. ही पारायण करताना सुद्धा माझ्या मनातला हाच भाव आहे की परमात्मा मला भेटावा. आणि हा भाव जर पोटात नसला आणि फक्त वरतून वरतून क्रिया करीत असले तर एका जन्मात नाही, अशी 100 जन्म घेऊन जरी क्रिया करीत बसले तरी देव प्राप्त व्हायचा नाही. हे माझं म्हणणं पक्क तुम्ही लक्षात ठेवा. पण ही क्रिया महत्वाचीच आहे, पण या क्रियेच्या मागे भाव महत्वाचा आहे. तो भाव पोटात असावा की देव मला भेटलाच पाहिजे. पण ज्याला वाटतं देवच भेटावा, दुसरं काहीच नको आहे, तो खरा अधिकारी. पण तो कसा असतो हे जर शिकायचं असलं तर या पहिल्या स्कंदात शिकता येते. पण या पहिल्या स्कंदाचं नावच आहे अधिकार स्कंद. भगवत प्राप्तीकरिता अधिकारी असावं लागेल. कोणालाही भगवत प्राप्ती होणार नाही, त्याला अधिकार असावा लागेल. अनाधिकाऱ्याला प्राप्ती होत नसते, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण आपण अधिकारी झालं पाहिजे. कोण आहे अधिकारी? मग तो अधिकारी याच्यात पाहायचा. श्रीमद भागवताच्या सुरुवातीला श्री व्यासदेवांनी मंगल केलं महाराज. मंगल म्हणजे माझी मावशी नाही बरोबर. मंगल म्हणजे कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडावं. मग कालच आपण पाहिलं भगवंताची संतांची केलेली वंदना. मंगल करतात तर 3 प्रकारचं मंगल असतं. एक आहे वस्तुनिर्देशित मंगल, दुसरा आहे नमस्कारात्मक मंगल आणि तिसरं आहे आशीर्वादात्मक मंगल. वस्तुनिर्देशित मंगल म्हणजे काय? परमात्म्याच्या सगुण किंवा निर्गुण रूपाचं केलेलं वर्णन, त्याची केलेली वंदना वस्तुनिर्देशित मंगल. नमस्कारात्मक मंगल म्हणजे काय? आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून कनिष्ठांनी श्रेष्ठांना केलेलं वंदन नमस्कार. आणि आशीर्वादात्मक मंगल म्हणजे काय? श्रेष्ठ पुरुषांनी कनिष्ठांना तुमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडो असा दिलेला आशीर्वाद, याला म्हणायचं आशीर्वादात्मक मंगल. पण कार्यारंभी मंगल करतात ना, तसं श्री व्यासदेवानी या ठिकाणी मंगल केलं भगवंताचं वस्तुनिर्देशित मंगल. हरी ते जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतच्चार्थेष्वभिज्ञ स्मरान् तेने ब्रह्महृदाय आदि कवयो मुह्यन्ति सूर्या तेजो आदिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गं उषा धाम्ना स्वेन सदा निरस्तमहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. त्या सत्य असणाऱ्या परमतत्वाची वंदना श्री व्यासदेवजी महाराज करत आहेत की ज्या सत्य तत्वावरच त्याने त्रिसर्ग होतात. ही सृष्टी, हिचं पालन, तिचा संहार हे ज्या परमात्मा तत्वाच्या ठिकाणी होतं तो परमात्मा सत्य आहे आणि मी त्याचं ध्यान करतो आहे. ज्याच्यावर त्याने हा संपूर्ण प्रपंच मृगजळासारखा प्रतीतीला येतो आहे, असा असणारा जो परमात्मा तो सत्य आहे. त्या सत्य परमतत्वाचं मी ध्यान करतो आहे. असं त्याने श्री व्यासदेवजी महाराज मंगल करतायत, वंदना करत आहेत. बरंचसं त्याच्यात सांगण्यासारखं आहे, पण वेळ सांगण्यासारखी नाही, पुढे गेलं पाहिजे. दुसऱ्या श्लोकामध्ये धर्म सांगितला. तर तुम्हाला परमात्माच प्राप्त करून घ्यायचा असेल तर आधी तुम्हाला धर्मरूप व्हावं लागेल. धर्म प्रोचित कैतवत्र परमो निर्मत्सराणाम सताम. तो धर्म कोणाला प्राप्त होईल? धर्मरूप झाल्याशिवाय परमात्मा भेटायचा नाही. आणि धर्मरूप त्यांनी होता कोणाला येईल? जो मनुष्य निर्मत्सर झाला त्याला. ज्याच्या मनात कोणाविषयीच मत्सर नाही, द्वेष नाही, तो धर्ममय जीवन जगतो. एरवी सगळी माणसं स्वतःला धार्मिक म्हणून घेतात. ते म्हणजे आम्ही धार्मिक आहोत. पण धार्मिक मनुष्य कोणी पण ओळखायचं नाही. मग धार्मिक मनुष्य तोच आहे ज्याच्या पोटात कोणाविषयीच मत्सर होत नाही. तो खरा धार्मिक आहे. नाहीतर गंध लावल्यानं धार्मिक होत नाही माणूस. नुसत्या पोथ्या वाचल्यानं माणूस धार्मिक व्हायचा नाही. लोक त्याला धार्मिक म्हणतील, अहो ते फार धार्मिक आहे. अरे पण मत्सर करतो ना सगळ्या दुनियाचा, सगळ्या जगाचा द्वेष करतो, सगळ्या जगाची उणे तुणे करत बसतो. कशाचा धार्मिक? धर्मरूप तर तो आहे ज्याचं जीवन मत्सर रहित झाले आहे. म्हणून धर्म सांगितलं. कुठे आहे धर्म? कुठे राहतो? म्हणजे भागवतात राहतो. कसं आहे भागवत? मग भागवताचं वर्णन सांगितलं पुढच्या श्लोकात. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखाद अमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालय मुहुर्हो रसिका भुवि भावुका. निगमकल्पतरोर्गलितं फलं. निगम म्हणजे वेद. वेद हा कल्पवृक्ष आहे आणि वेदरूपी कल्पवृक्षाचं हे गळालेलं फळ आहे. फळ केव्हा गळून पडतं? पक्व झाल्यानंतर आपोआप गळतं. तसं श्रीमद भागवत हे वेदरूपी कल्पवृक्षाचं पक्व होऊन गळालेलं फळ आहे.
गलितम फलम. आणि फक्त गळालेलं आहे असं नाही, ते पाखरानं कुरतडलेलं आहे, टोकरलेलं आहे. म्हणतात आंबा तगणी पाखरानं जर चोच लावलेला असेल तर फार गोड लागतं, पाड असतं ना, गोड लागतं. तसं शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. शुक म्हणजे पोपट, पोपटाचं मुख लागलेलं आहे, म्हणजे शुकाचार्यांच्या मुखातून हे भागवत बाहेर आले. आणि फक्त त्यांची चोच त्या फळाला लागली असं नाही, त्यांच्या मुखातलं अमृत त्याच्यातून त्यांनी एकत्र होऊन श्रवत आहे. पण एवढं श्रेष्ठ आहे बघा. आपण काय करावं? पिबत भागवतम. पीत राहावं भागवत प्यायची गोष्ट आहे. कसं काय प्यायचं? कानांनी प्यायचं. आणि एका कानाने नाही, सर्वांगाचे कान करून त्यांनी ऐकायचं, चित्त देऊन ऐकायचं. तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, ज्ञानोबरांनी सांगितलं. म्हणून प्यायचे कानाने. पिबत भागवतम रसमालयम. कुठपर्यंत प्यायचं? त्याचा नियम सांगितलं. रसम आलयम. जोपर्यंत लय होत नाही तोपर्यंत प्यायचं. कशाचा लय व्हायचा? अरे जोपर्यंत जीवाचा लय परमात्म्यात होत नाही तोपर्यंत भागवत पीत राहायचं. रसमालयम. पिबत भागवतम रसमालयम. कोणी प्यायचं? पण पुढचं सांगितलं. रसिका भोगी भावुका. हे भागवत कोणाला ऐकावं वाटतं किंवा कोणाला पचतं, कोणाला रुचतं हे सांगितलं. जो मनुष्य रसिक आहे त्याला हे भागवत पचतं नाही. जो रसिकच नाही त्याला हे भागवत आवडणारच नाही, त्याच्या मनात भरणारच नाही. पण रसिक असावा लागेल. रसिका भोगी भावुका. भाविक असावा, रसिक असावा, त्याला भागवत कथा भावेल, त्याच्या मनात उतरेल, त्याचं जीवन भागवतरूप होऊन जाईल. या भागवतामुळे तर भक्तांना भागवत भक्त म्हणतात. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. म्हणून भागवत जो जीवनामध्ये उतरवतो तो भागवत भक्त आहे, असं असणार आहे भागवत. मग एवढं जर श्रेष्ठ भागवत आहे तर मग कसं त्याची हे प्रगट झालं, कसं कोणी सांगितलं, कोणाला सांगितलं, ऐकलं पाहिजे ना. मग व्यासदेवजी पुढील प्रसंग सांगतात. कथेला आरंभ करणे होतो आणि विशेष गोष्ट सांगितली जी आपण महात्म्यात पाहिली होती तीच गोष्ट थोड्या फरकाने इथे सांगतात. निमिष क्षेत्रे पृष्य शौनकादयः सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्रश्रममासनाः. नैमिष नावाचं अरण्य आहे. या नैमिष अरण्यामध्ये 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण एकत्र आले, भगवत भक्त आहेत. या सगळ्यांचं पुढारपण त्यांनी शौनक ऋषींना प्राप्त झालेलं आहे. शौनक ऋषी त्यांनी भगवंताच्या चिंतनात मस्त आहेत. कलियुगाची सुरुवात झाली आहे. 1000 वर्षाचं अनुष्ठान सर्व लोकांनी सुरू केलेलं आहे. तुम्हाला एवढे 1000 वर्ष कसे काय? त्यांना आयुष्य थोडं जास्त होतं, आता कमी कमी होत चाललं आयुष्य. 100 वर्षाची गणना आहे आता आपल्या डोळ्यापुढेच आपण पाहतो. माणसं 80च्या पुढे बळजबरीने ढकलतात. 80च्या पुढे बळजबरीने 100पर्यंत जाणं फार लांबची गोष्ट नाही. क्वचित एखादा मनुष्य दिसतो की जो 100 गाठलेला आहे, क्वचित दिसतो. महत्वाचा विचार सांगतोय. त्या काळात त्यांना जास्त आयुष्य होतं म्हणून त्यांनी भगवत चिंतन करायचं ठरवलं. मग काय झालं? समोरून श्री सुतजी महाराज आले. त्या सुतजींना पाहून त्यांनी मोठं समाधान शौनकांना वाटलं. त्याने नमस्कार केला. सुतजींना उंच आसनावर बसवलं आणि संवाद सुरू झाला. सत्संग सुरू झाला. सत्संगात देवाणघेवाण होत असते विचारांची. विचारायचं असतं, कोणी सांगायचं असतं, सांगणं विचारणं सुरू झालं. आणि मग त्यांनी महाराज शौनकजींनी प्रश्न विचारला सुतजी महाराजांना. महाराज त्वया खलु पुराण आणि इतिहासाने चानघ. तुम्ही इतिहास पुराणांना जाणणारे आहात. आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, आमच्या प्रश्नांची तुम्ही उत्तर द्या. आणि काय प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये सांगा तरी. मग 6 प्रश्न विचारले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? 6 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला किम श्रेयः. माणसाच्या जीवनाची सफलता कशात आहे? पहिला प्रश्न विचारला. तुम्ही ऐका बरं सर्वजण, महत्वाचा मुद्दा मी सांगतो. हा प्रश्न काय फक्त शौनक ऋषींनी सुतजींना विचारायचा नाही, हे तर आपण आपल्याला विचारायचं आहे. हे जागा करून सांगत राहणार आहे मी कथा. कुठं कुठं आपण संवाद करायचा आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. स्वतःला प्रश्न विचारा की जीवनाचं श्रेय कशात आहे, जीवनाचं सार्थक कशात आहे, या जीवनाचं पूर्णत्व कशात आहे, काय केल्यानं माझं जीवन त्याने खऱ्या अर्थानं श्रेयस्कर ठरेल. किम श्रेयः. दुसरा प्रश्न विचारला कश शास्त्र सार. सगळ्या शास्त्रांचं सार काय आहे? सगळे शास्त्र पुराण पोथ्या तुम्ही त्यांनी पाहता, याच्यात काहीतरी सार असेल ना.
काहीतरी सार भाग असेल. काय आहे तुम्ही सांगा आम्हाला थोडक्यात. सगळ्या शास्त्रांचं सार काय? जसं व्यासदेवानी महाभारतामध्ये कोटी कोटी ग्रंथांमधलं सार सांगितलं, अर्ध्या श्लोकात सांगितलं. तुम्ही ऐकता? महत्वाचा मुद्दा सांगतो. एक श्लोक सांगितलं. ते म्हणतात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. यद उक्तम कोटी ग्रंथ, कोटी ग्रंथांमध्ये जे सांगितलंय ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे काय आहे त्यातलं सार? म्हणजे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूपच आहे. हे सार आहे सगळ्या ग्रंथांचं सार, सगळ्या शास्त्रांचं सार, कोटी कोटी ग्रंथांचं सार. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. तसं शास्त्रांचं सार काय आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. कस शास्त्र सार? पुढे त्यांनी विचारलं भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय? कस्व अवतार प्रयोजनम. देवाच्या अवताराचं काय कारण आहे ते सांगा. प्रयोजन म्हणजे कारण. पुढचा प्रश्न विचारला चौथा. देव काय काम करतो? किम कर्म हा. देवाचं काय कर्तव्य आहे? काय काम करतो तुमचा देव ते सांगा. पुढचा प्रश्न विचारला भगवान किती अवतार धारण करतो? के अवतारश्य. आणि सहावा प्रश्न विचारला भगवान निजधामाला गेल्यानंतर, श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला गेल्यानंतर धर्म कोणाला शरण गेला? धर्मकम शरणम गतः. 4 मुद्दे त्यांनी महत्वाचे आहेत. 6 प्रश्न आहेत. त्याच्यात देव अवतार धारण का करतो आणि किती अवतार झाले याच्यात काही साम्य आहे. पण बाकीच्या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्या जीवनाला जोडून घेण्यासारखे काही विचार आहेत. ते लक्षात घेण्यासारखेच आहे. विस्तार करण्यासारखा वेळ माझ्याकडे नाही, पण मी थोडक्यात तुमच्या समोर ते सांगतो. किम श्रेया विचारल्याबरोबर सुतजींना फार समाधान वाटलं, फार आनंद वाटला. मग सुतजींनी नमस्कार केला, मंगल करायला सुरुवात केली त्यांच्या गुरुजींना. त्यांचे गुरुजी म्हणजे शुकाचार्य महाराज. हे जे सूत आहेत हे रोमहर्षणाचे पुत्र आहेत उग्रश्रवा. उग्रश्रवा त्यांचं नाव आहे. आणि ते त्यांनी शुकाचार्यांची वंदना करत आहेत. यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मि. शुकाचार्यांची वंदना करून पुढे त्यांनी नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नारायणाची, व्यासदेवांची, सरस्वतीची वंदना करून बोलायला सुरुवात केली. आणि पहिला प्रश्न जो विचारात घेतला किम श्रेयः, त्याचं उत्तर सांगायला सुरुवात केली. असं आहे सवय पुंसा परो धर्मो यतो भक्तिराधोक्षजे अहेतुक्य प्रत्यहताम यही आत्मा संप्रसिद्धती. भगवंताची भक्ती करणं आणि ती भक्ती करत असताना कोणत्या प्रकारचा हेतू न ठेवता भगवंताची भक्ती करणे, हेतूरहित भगवंताची भक्ती करणे हेच खऱ्या अर्थानं श्रेयस्कर आहे. त्याच्यासारखं श्रेय जगात दुसरं कोणतं नाही. एरवी आपण सगळेजण भक्ती करतो आहोत, पण आपल्या प्रत्येकाच्या भक्तीमध्ये काही ना काहीतरी हेतू आहे. हेतूरहित भक्ती कोणी करीत नाही. पण कोणत्याच प्रकारचा हेतू न ठेवता, कोणत्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता, कोणत्याच प्रकारची मागणी न ठेवता भगवंताची केलेली भक्ती हीच खऱ्या अर्थानं श्रेयस्कर आहे. कशाकरता अशी भक्ती सांगितली असेल? अहो तुम्ही जर अशी भक्ती भगवंताची कराल तर तुम्हाला काय हवं काय नको हे तुम्ही ठरवायची गरज पडणार नाही. तो देव ठरवेल आणि तो तुम्हाला न मागता सगळ्या गोष्टी देऊन टाकेल. तुम्ही हेतू ठेवून जर भक्ती केली तर तुमचा जेवढा हेतू तेवढंच फल. पण हेतूच जर ठेवला नाही, भक्ती करत राहिले तर तो जगाचा मालक प्रसन्न होईल आणि सगळंच देऊन टाकेल महाराज. म्हणून कृष्ण भक्ती परम श्रेय, कृष्ण भक्ती परम श्रेयस्कर आहे. मग शास्त्रांचं सार काय आहे? म्हणजे सगळे शास्त्र एकमुखाने हेच सांगतात कृष्णाची भक्ती हेतूरहित करा. शास्त्र सारस्य सयोही, शास्त्रांचं सार सुद्धा तेच आहे. मग तिसरा प्रश्न होता देवाच्या अवताराचं काय फल आहे, काय कारण आहे, देव काय अवतार धारण करून येतो? म्हणजे प्रयोजनम सतो रक्षा. अहो जी माणसं कोणत्याच प्रकारचा हेतू अंतकरणात न ठेवता भगवंताचं भजन करतात त्या भक्तांचा सांभाळ करणं, त्यांचा सांगोपन करणं हे देवाचं काम नाही का? पण त्या भक्तांना सांभाळण्याकरिता देव अवतार धारण करून येतो. मग तुम्ही जर कोणत्याच प्रकारची इच्छा पोटात न ठेवता भगवंताचं भजन करत असाल तर तो परमात्मा तुमचा सांभाळ करेल, तुमचा उदरनिर्वाह चालेल. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी आणि वाट दावी करी धवनिया.
योगक्षेम चालवतो, हाताला धरून त्याने रस्ता दाखवतो, या सगळ्या गोष्टी परमात्मा करतो. म्हणून प्रयोजनम सतो रक्षा, भक्तांना सांभाळण्याचं काम करतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहार. घेऊन या चक्रगदा हाच धंदा करीतो. चक्रगदा हातात घेऊन त्यांनी हेच काम करतो महाराज, भक्तांना पायाजवळ ठेवतो, दुर्जनांचा संहार करून टाकतो. प्रयोजनम सतो रक्षा. किम कर्म, हा काय काम करतो म्हणजे कर्मसृष्ट्यादि लक्षणम, ही संपूर्ण सृष्टी निर्माण करण्याचं काम देव करतो. कर्मसृष्ट्यादि लक्षण कळालं देवाने सृष्टी निर्माण केली. काल आपण जरा विस्ताराने हे ऐकले. पुढचा प्रश्न त्यांनी देव किती अवतार धारण करून आला? भागवतात 24 अवतार आहे. 24 अवतारांची कथा तुम्ही ऐकतात ना सर्वजण. उद्या लोक तुम्हाला विचारतील काय आहे भागवत, मग तुम्ही त्यांना सांगायचं भगवंताच्या अवताराची कथा आहे भागवत. मग ते पुन्हा विचारतील किती अवतार झाले तुमच्या देवाचे, मग छातीला हात लावून सांगायला पाहिजे 24 अवतार त्याच्यात सांगितले. नाहीतर अनंत अवतार घेशी भक्ता करणे हे तर आहेच आहे, तो अनंत अवतार धारण करतो. पण भागवतात मात्र 24 अवतारांची कथा विशेषत्वानं वर्णन करून सांगितले. मग 24 अवतार भागवतात वर्णन करून सांगितले. आणि मग त्यांनी पुढे धर्म कोणाला शरण गेला असा प्रश्न त्यांनी विचारला. किती अवतार झाले असं त्यांनी विचारलं. म्हणे मग 24 अवतार आहेत. कोणकोणते 24 अवतार आहेत? मग अवतारांची यादीच सांगितली. ते म्हणजे पहिला अवतार त्यांनी झाला सनक सनंदन सनातन सुजात. ब्रह्मदेवाचे 4 मुलं आहेत ना, भगवान स्वतः सनकालिकांच्या रूपात प्रगट झाला. दुसरा अवतार वराह अवतार. तिसरा अवतार नारद अवतार. चौथा अवतार नरनारायण अवतार. 5वा अवतार त्यांनी कपिल अवतार. 6वा अवतार दत्तात्रयांचा अवतार. भगवान दत्तात्रय अवतार आहे. यानंतर यज्ञ अवतार. नंतर वृषभदेवाचा अवतार. वृषभदेव भगवान. आपल्या हिंदू धर्मामध्ये वृषभदेवांना 24 अवतारातला 8वा अवतार मानतात. आणि जैन धर्मामध्ये त्यांना प्रथम तीर्थंकर मानतात. म्हणून ते अतिशय श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ अवतार. यानंतर पृथ्वी अवतार, त्यानंतर मत्स्य अवतार, त्यानंतर कश्यप म्हणजे कासवाचा अवतार, त्याच्यानंतर धन्वंतरी अवतार 12वा, त्यानंतर मोहिनी अवतार, त्यानंतर नरसिंह अवतार, मग वामन अवतार, मग परशुराम 16वा अवतार आणि 17वा अवतार त्यांनी महाराज वेद व्यास. व्यासदेवजी सुद्धा भगवंताचा अवतार आहे. प्रत्येक चतुर्युगीमध्ये द्वापार युगात व्यासदेवाला प्रगट व्हावं लागतं. सगळ्यात आणि ग्रंथांची रचना व्यासदेवजी करतात. त्यांना माहिती आहे पुढे घोर कलियुग येणार आहे आणि या कलियुगातल्या लोकांना भगवंताच्या चिंतनाशिवाय मोक्ष मिळणार नाही. पण भगवंताचं चिंतन कसं करावं हे सांगण्याकरिता व्यासदेव ग्रंथांची रचना करतात. परमात्मा स्वतःच व्यासांच्या रूपाने प्रगट होतो आणि शिल्लक राहतं महाराज. तुम्ही ऐका, आता कलियुग अजून त्याची नवाळी आहे. ते आताशी बालक अवस्थेत आहे, अजून ते तरुण व्हायचं. आताशी तरी मुलांनी बापावर त्यांनी दावे ठोकले. कलियुगाची स्थिती आहे महाराज. आताशी कुठे त्यांनी कली थोडा थोडा चमकायला लागलाय. अजून तो तरुण व्हायचा, अजून काय होईल सांगता येत नाही. जेव्हा मुलं आई बापाला मारूनच टाकतील मग समजायचं थोडा तरुण झालाय. अजून पुढे भयंकर परिस्थिती निर्माण होणार. कलीच आहे महाराज. हे सगळं त्यांनी होणार आहे हे साधू संतांना कळतं. व्यासदेवांना आधीच कळालं म्हणून ग्रंथांची रचना करून ठेवली. हे ग्रंथ श्रीवसो मधुकर गजानन महाले, श्रीवसो दिनकर बाबूराव ब्रह्मैवनापरः. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूपच आहे. हे सार आहे सगळ्या ग्रंथांचं सार, सगळ्या शास्त्रांचं सार, कोटी कोटी ग्रंथांचं सार. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैवनापरः. तसं शास्त्रांचं सार काय आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. कस शास्त्र सार. पुढे त्यांनी विचारलं भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय. कस्व अवतार प्रयोजनम. देवाच्या अवताराचं काय कारण आहे ते सांगा. प्रयोजन म्हणजे कारण. पुढचा प्रश्न विचारला चौथा. देव काय काम करतो. किम कर्म. देवाचं काय कर्तव्य आहे, काय काम करतो तुमचा देव ते सांगा. पुढचा प्रश्न विचारला भगवान किती अवतार धारण करतो. के अवतारश्य.
आणि 6वा प्रश्न विचारला, भगवान निजधामाला गेल्यानंतर, श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला गेल्यानंतर धर्म कोणाला शरण गेला? धर्मकम शरणम गतः. 4 मुद्दे त्यांनी महत्वाचे आहेत. 6 प्रश्न आहेत. त्याच्यात देव अवतार धारण का करतो आणि किती अवतार झाले याच्यात काही साम्य आहे, पण बाकीच्या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्या जीवनाला जोडून घेण्यासारखे काही विचार आहेत, ते लक्षात घेण्यासारखेच आहे. विस्तार करण्यासारखा वेळ माझ्याकडे नाही, पण मी थोडक्यात तुमच्या समोर ते सांगतो. किम श्रेय विचारल्याबरोबर सुतजींना फार समाधान वाटलं, फार आनंद वाटला. मग सुतजींनी नमस्कार केला, मंगल करायला सुरुवात केली त्यांच्या गुरुजींना. त्यांचे गुरुजी म्हणजे शुकाचार्य महाराज. हे जे सूत आहेत हे रोमहर्षणाचे पुत्र आहेत, उग्रश्रवा. उग्रश्रवा त्यांचं नाव आहे आणि ते त्यांनी शुकाचार्यांची वंदना करतायत. यम प्रव्रजंतमनुपेतम अपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु तम सर्वभूत हृदय मुनी मानतोस्मि. शुकाचार्यांची वंदना करून पुढे त्यांनी नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. नारायणाची, व्यासदेवांची, सरस्वतीची वंदना करून बोलायला सुरुवात केली. आणि पहिला प्रश्न जो विचारात घेतला, किम श्रेयः, त्याचं उत्तर सांगायला सुरुवात केली. असं आहे, सवय पुंसा परो धर्मो यतो भक्तिराधोक्षजे अहेतुक्य प्रत्यहताम यय आत्मा संप्रसिद्धती. भगवंताची भक्ती करणं आणि ती भक्ती करत असताना कोणत्या प्रकारचा हेतू न ठेवता भगवंताची भक्ती करणं, हेतूरहित भगवंताची भक्ती करणं, हेच खऱ्या अर्थानं श्रेयस्कर आहे. त्याच्यासारखं श्रेय जगात दुसरं कोणतं नाही. एरवी आपण सगळेजण भक्ती करतो आहोत, पण आपल्या प्रत्येकाच्या भक्तीमध्ये काही ना काहीतरी हेतू आहे. हेतूरहित भक्ती कोणी करीत नाही. पण कोणत्याच प्रकारचा हेतू न ठेवता, कोणत्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता, कोणत्याच प्रकारची मागणी न ठेवता भगवंताची केलेली भक्ती हीच खऱ्या अर्थानं श्रेयस्कर आहे. कशा करता अशी भक्ती सांगितली असेल? अहो, तुम्ही जर अशी भक्ती भगवंताची कराल तर तुम्हाला काय हवं काय नको हे तुम्ही ठरवायची गरज पडणार नाही, तो देव ठरवेल आणि तो तुम्हाला न मागता सगळ्या गोष्टी देऊन टाकेल. तुम्ही हेतू ठेवून जर भक्ती केली तर तुमचा जेवढा हेतू तेवढंच फल. पण हेतू जर ठेवला नाही, भक्ती करत राहिले तर तो जगाचा मालक प्रसन्न होईल आणि सगळंच देऊन टाकेल महाराज. म्हणून कृष्ण भक्ती परम श्रेय, कृष्ण भक्ती परम श्रेयस्कर आहे. मग शास्त्रांचं सार काय आहे? म्हणजे सगळे शास्त्र एकमुखाने हेच सांगतात, कृष्णाची भक्ती हेतूरहित करा. शास्त्र सारस्य सैव, शास्त्रांचा सार सुद्धा तेच आहे. मग तिसरा प्रश्न होता, देवाच्या अवताराचं काय फल आहे, काय कारण आहे, देव काय अवतार धारण करून येतो? मग म्हणजे प्रयोजनम सतो रक्षा. अहो, जी माणसं कोणत्याच प्रकारचा हेतू अंतःकरणात न ठेवता भगवंताचं भजन करतात, त्या भक्तांचा सांभाळ करणं, त्यांचा सांगोपन करणं हे देवाचं काम नाही का? पण त्या भक्तांना सांभाळण्याकरिता देव अवतार धारण करून येतो. मग तुम्ही जर कोणत्याच प्रकारची इच्छा पोटात न ठेवता भगवंताचं भजन करत असाल तर तो परमात्मा तुमचा सांभाळ करेल, तुमचा उदरनिर्वाह चालेल. योगक्षेम त्यांचे जाणे जरा भारी आणि वाट दावी करी धरून या. योगक्षेम चालवतो, हाताला धरून त्याने रस्ता दाखवतो, या सगळ्या गोष्टी परमात्मा करतो. म्हणून प्रयोजनम सतो रक्षा, भक्तांना सांभाळण्याचं काम करतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहार. घेऊन या चक्रगदा, हाच धंदा करीतो. चक्रगदा हातात घेऊन त्यांनी हेच काम करतो महाराज, भक्तांना पायाजवळ ठेवतो, दुर्जनांचा संहार करून टाकतो. प्रयोजनम सतो रक्षा. किम कर्म, हा काय काम करतो? म्हणजे कर्मसृष्ट्यादी लक्षणम, ही संपूर्ण सृष्टी निर्माण करण्याचं काम देव करतो. कर्मसृष्ट्यादी लक्षण कळालं, देवाने सृष्टी निर्माण केली. काल आपण जरा विस्ताराने हे ऐकले. पुढचा प्रश्न त्यांनी, देव किती अवतार धारण करून आला? भागवतात 24 अवतार आहे. 24 अवतारांची कथा तुम्ही ऐकतात ना सर्वजण. उद्या लोक तुम्हाला विचारतील काय आहे भागवत, मग तुम्ही त्यांना सांगायचं भगवंताच्या अवताराची कथा आहे भागवत. मग ते पुन्हा विचारतील किती अवतार झाले तुमच्या देवाचे, मग छातीला हात लावून सांगायला पाहिजे 24 अवतार त्याच्यात सांगितले. नाहीतर अनंत अवतार घेशी भक्ता करणे हे तर आहेच आहे, तो अनंत अवतार धारण करतो. पण भागवतात मात्र 24 अवतारांची कथा विशेषत्वानं वर्णन करून सांगितली. म्हणून 24 अवतार भागवतात वर्णन करून सांगितले. आणि मग त्यांनी पुढे
धर्म कोणाला शरण गेला असा प्रश्न त्यांनी विचारला. किती अवतार झाले असं त्यांनी विचारलं. म्हणे मग 24 अवतार आहेत. कोणकोणते 24 अवतार आहेत? मग अवतारांची यादीच सांगितली. ते म्हणजे पहिला अवतार त्यांनी झाला सनक सनंदन सनातन सुजात ब्रह्मदेवाचे 4 मुलं आहेत ना, भगवान स्वतः सनकालिकांच्या रूपात प्रगट झाला. दुसरा अवतार वराह अवतार, तिसरा अवतार नारद अवतार, चौथा अवतार नरनारायण अवतार, पाचवा अवतार त्यांनी कपिल अवतार, सहावा अवतार दत्तात्रयांचा अवतार, भगवान दत्तात्रय अवतार आहे. यानंतर यज्ञ अवतार, नंतर वृषभदेवाचा अवतार. वृषभदेव भगवान आपल्या हिंदू धर्मामध्ये वृषभदेवांना 24 अवतारातला 8वा अवतार मानतात आणि जैन धर्मामध्ये त्यांना प्रथम तीर्थंकर मानतात. म्हणून ते अतिशय श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ अवतार. यानंतर पृथ्वी अवतार, त्यानंतर मत्स्य अवतार, त्यानंतर कश्यप म्हणजे कासवाचा अवतार, त्याच्यानंतर धन्वंतरी अवतार 12वा, त्यानंतर मोहिनी अवतार, त्यानंतर नरसिंह अवतार, मग वामन अवतार, मग परशुराम 16वा अवतार आणि 17वा अवतार त्यांनी महाराज वेद व्यास. व्यासदेवजी सुद्धा भगवंताचा अवतार आहे. प्रत्येक चतुर्युगीमध्ये द्वापार युगात व्यासदेवाला प्रगट व्हावं लागतं. सगळ्यात आणि ग्रंथांची रचना व्यासदेवजी करतात. त्यांना माहिती आहे पुढे घोर कलियुग येणार आहे आणि या कलियुगातल्या लोकांना भगवंताच्या चिंतनाशिवाय मोक्ष मिळणार नाही. पण भगवंताचं चिंतन कसं करावं हे सांगण्याकरिता व्यासदेव ग्रंथांची रचना करतात. परमात्मा स्वतःच व्यासांच्या रूपाने प्रगट होतो आणि शिल्लक राहतं. महाराज तुम्ही ऐका, आता कलियुग अजून त्याची नवाळी आहे. ते आताशी बालक अवस्थेत आहे, अजून ते तरुण व्हायचं. आताशी तरी मुलांनी बापावर त्यांनी दावे ठोकले. कलियुगाची स्थिती आहे महाराज. आताशी कुठे त्यांनी कली थोडा थोडा चमकायला लागलाय. अजून तो तरुण व्हायचा, अजून काय होईल सांगता येत नाही. जेव्हा मुलं आई बापाला मारूनच टाकतील मग समजायचं थोडा तरुण झाला. अजून पुढे भयंकर परिस्थिती निर्माण होणार. कलीच आहे महाराज. हे सगळं त्यांनी होणार आहे हे साधू संतांना कळतं. व्यासदेवांना आधीच कळालं म्हणून ग्रंथांची रचना करून ठेवली. हे ग्रंथ कोणी किती घाले घातले, कोणी किती त्यांनी नास्तिकवाद प्रगट केला तरी पण याला घालू शकत नाही. किती ग्रंथ त्यांनी जाळले लोकांनी, तुकोबारांचे गाथे जाळले नास्तिकवाद. आणि आपण शांत राहिलो, मुरदाड होता. आपली तुकोबारांवर श्रद्धा नाही, प्रेम नाही. आपण फक्त स्वतःला वारकरी म्हणतो. चुकीची गोष्ट आहे महाराज. तुकोबाराय 400 वर्ष होत आले आता तुकोबारांना सदैव वैकुंठाला जाऊन, पण अजून लोकांच्या ओकाऱ्या थांबत नाही. वाईट परिस्थिती आहे. त्यावेळेच्या लोकांनी तर सुखात राहू दिलंच पाहिजे, पण अजूनही लोक काय काय करतात. मला त्या मुद्द्यात जायचं नाही, पण असं आल्यावर मला राहत नाही. पण हे सुद्धा सांगितलं पाहिजे हे का घडतं आणि लोक असं का करतात. त्याचं कारण आपण शांत आहोत म्हणून. काय कारण आहे शांत राहायचं? आपला परिवार आहे. तुमच्या परिवारातल्या एखाद्या व्यक्तीवर जर एखादा मनुष्य गोड दाखवत असला, तुम्ही त्याला गोड दाखवू द्याल? अजिबात नाही. तुम्ही उफाळून याल, भांडण कराल त्याच्याबरोबर. का तर तुमच्या परिवारातला व्यक्ती आहे म्हणून. मग तुकोबाराय आपल्या परिवारातले नाहीत, आणि परिवारातले नाहीत. तुकोबाराय बाप आहे. तुम्ही संत मायबाप. मग मायबापाविषयी जर त्यांनी वाकडे तिकडे कोणी बोलत असेल का ऐकून घ्यायचं? कशाकडे जाऊ द्या. पण वेद व्यासाने ग्रंथांची रचना केली. 17वा अवतार, 18वा अवतार राम अवतार, 19वा अवतार बलराम अवतार आणि 20वा आला 20वा. सगळ्यांनाच विसाव्याची गरज असते महाराज. पण किती काही झालं तरी त्याला कुठेतरी 20वा असावाच वाटतो. त्याला वाटतं शांत कोणाच्या तरी जवळ आपलं अंतःकरण प्रगट करावं, मन मोकळं करावं असं वाटतं. पण जगात कोणासमोरच आपण मन मोकळं करू शकत नाही. तर सारे भागते रडून रडून ऐकतात महाराज. फार रडून रडून ऐकतात. तुम्ही सांगायला लागल्या आणि तुम्ही थोडेसे दूर गेले की तुमचंच हसून हसून सांगतात लोकांना बघा हे असं. आणि तुमच्या समोर रडून ऐकतील. हे रडून ऐकणारे हसून सांगणारे भागते नाहीत. मग काय शब्द जरी वाईट वाटत असला तरी सुद्धा वस्तुस्थिती आहे ना. कोणाला सांगणार आहात तुमचं सुख दुःख? कोण तुमचं जिव्हाळ्यानं ऐकून घेणार? मग एकच आहे महाराज असा जिव्हाळ्याचा, तो आहे माझा देव. दिवसा को सुख देवा सांगो
दुःख. देवाला सुख दुःख सांगता येते. जास्त विस्तार करून सांगायला माझ्याकडे वेळ नसला तरी मुद्दा सांगितलं. मुद्दा लक्षात ठेवा. तुम्ही ऐका लक्षपूर्वक. बऱ्याच लोकांच्या मनातला गैरसमज आहे की कसं काय देव आपला ऐकेल. देव कुठे ऐकत असतो का? अहो नाही, तो सर्वज्ञ आहे, सर्व ठिकाणी आहे. तो कुठे नाही हे मला सांगा. सगळ्या कणाकणात भरलेला आहे, त्याचं आपल्याकडे लक्ष आहे बारीक. हरिव्यापक सर्वत्र समाना सर्वत्र समान. फक्त प्रेमानं प्रगट होतो. प्रेम पोटात असलं की तिथूनच प्रगट होतो आणि प्रेम देतो माणूस. सर्वत्र व्यापक आहे, सगळ्या ठिकाणी समान रूपाने आहे, सामान्य रूपाने सर्व ठिकाणी आहे. तुमच्या पोटात प्रेम निर्माण झालं की विशेष रूपाने प्रगट होतो. हे जास्त महत्वाचं आहे. पण सगळीकडेच आहे, तुमचं ऐकतोच आहे. तुम्ही मोठ्यानं बोलले नाही ना, तुमची दात हल्ली नाही, जीभ हल्ली नाही, ओठ हल्ला नाही, कंठ हल्ला नाही, आणि तुम्ही बोलता येतं की नाही. आता सध्या फक्त मीच बोलताना तुम्हाला दिसतो, पण तुम्हाला माहिती आहे की मी एकटा नाही, आपण सगळेच बोलतो. फक्त मी मोठ्याने बोलतो, तुम्ही मनातली मनात बोलता. आता कोण काय बोलते हे मला माहित नाही, पण प्रत्येकाचं बोलणं मात्र सुरू आहे मनातली मनात. तरी मोठ्यानं बोललेलं फक्त आपल्याला ऐकू येतं, पण जे त्यांनी मनातली मनात बोललं जातं ते सुद्धा ऐकू जातं, पण आपल्याला नाही, देवाला. देव ते सुद्धा ऐकतं. कबीर महाराज म्हणतात, चिट्टी के पर में घुंगरू बांधा, ओबे अल्लाह सुनता है. मुंगीच्या पायात घुंगरू बांधल्यावर काय आवाज येणार आहे का? पण ओबे अल्लाह सुनता है. देवाला ते पण ऐकू जातं. आपल्या मनातलं देवाला ऐकू जातं. म्हणून त्यांनी महाराज, जर खरोखर सुख दुःख सांगायचं असेल तर याला त्याला सांगू नका. भगवंताला सखा करून घ्या, भगवंताला सोयरा करून घ्या, भगवंताला मित्र करून घ्या. श्रीकृष्ण परमात्म्याला आपलं सर्वस्व करून घ्या. त्याला आई म्हणा, त्याला बाप म्हणा, त्याला भाऊ म्हणा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. त्याला गुरु म्हणा, त्याला सगळं म्हणा. आणि सगळं म्हणून त्याच्याशी जिव्हाळ्याचा संबंध स्थापित करा. लोकांबरोबर जर जिव्हाळ्याचा संबंध स्थापित करायचा असेल तर काहीतरी द्यावं घ्यावं लागतं. पण याच्याबरोबर संबंध स्थापित करण्याकरिता काय द्यावं लागत नाही. हो, तुमच्याकडे आहे काय द्याय. तुकोबाराय म्हणतात, उदकी नानू तरी स्वरूप ते तुझे, कासाईने पूजा करू केशी राजा, संध्या आहे माझं पिढ्यात. माझ्याकडे काय आहे माझं तुला देण्यासारखं. मी जर तुला पाणी घालायचं ठरलं तर पाणी तूच तयार केलेलं आहेस. मी तुला तांदूळ वाहायचे ठरले तर तांदूळ सुद्धा तूच तयार केलेले आहेत. मी जर तुला फुलं वाहायचे ठरले तर फुलं सुद्धा तूच तयार केलेले आहेत. माझं काय आहे तुला देण्यासारखं. माझ्याकडे तुला देण्यासारखं काहीच नाही. तुकोबाराय म्हणतात, कासाईने पूजा करू केशी राजा. कशी पूजा करू हे जाणून घ्या. आपल्याकडे त्याला देण्यासारखं काही नाही. पुढचा मुद्दा आहे का, त्याला तुमच्याकडून कशाचीच अपेक्षा नाही. फक्त तुम्ही त्याला आपलं म्हणण्याची अपेक्षा आहे. फक्त तुम्ही त्याला माझं म्हणण्याची अपेक्षा आहे. तुम्ही म्हणा ना देव माझा, तुम्ही म्हणा ना कन्हैया माझा, तुम्ही म्हणा ना श्याम सुंदर माझा. तुम्ही जर त्याला माझं म्हणाल तर त्या माझं म्हणण्यानेच भरभरून येईल. महाराज फार भाबडा आहे, फार भोळा आहे, फार प्रेम करतो, फार प्रेम करतो. तुम्ही जर प्रेमानं त्याचं संकीर्तन कराल तर तुमचे दोष पाहणार नाही, तुमचे गुण पाहणार नाही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय. प्रेमानं वश होतो, प्रेमानं आपला होतो. आणि जगाचा मालक आपला होतो प्रेमानं. किती सोपं सूत्र आहे, किती सुलभ असणारं सूत्र आहे, किती सुटसुटीत आहे, किती सरळ आहे. काही आढवेडे नाही, काही गुप्तता नाही, काही त्याने वाकडं तिकडं नाही. सरळ आहे, अगदी सरळ आहे. देवाला फक्त माझं म्हणायचं, देव माझा मी देवाचा. एवढं जरी म्हणाल अंतकरणापासून आणि मनातली मनात जर त्यांनी बोलायला सुरुवात कराल आणि कन्हैयाला जर त्यांनी सांगाल तुमच्या पोटातलं सगळं,
हा कन्हैया त्यांनी मला तुमचं ऐकून घेईल, बाकीचे लोक ऐकतील, सोडून देतील, पण तो सोडून देणार नाही, तुमचं ऐकेल आणि तुम्हाला त्या सगळ्या दुःखातून मुक्त करून टाकेल, तुम्हाला सहज आनंद प्राप्त करून देईन, तुम्हाला विश्रांती प्राप्त होईल, तुमचं मन हलकं होईल. महाराज, जीवाला विश्रांती कधीच प्राप्त होत नाही, कधीच विश्रांती नाही. जन्मभर धडपड लोकांची चालूच आहे, जोपर्यंत धड पडत नाही तोपर्यंत धडपड आहेच आहे, ती कोणालाच सोडत नाही, महत्वाची गोष्ट आहे. पण विश्रांती जर जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल तर कधीतरी आपल्याकरता जीवन जगा. म्हणतात महाराज तुम्ही हे सांगता गोष्ट खरी आहे, पण बोलावं कधी तुमच्या देवाबरोबर, आम्हाला वेळच नाही हो, मरायला वेळ नाही, आता मरण आल्यावर काही राहशील का तू, मरावंच लागेल. वेळच नसला मिळत ना तुम्हाला तुमच्या कामातून, तर दिवसभर काम आटोपून कधीतरी अंथरुणावर अंग तर टाकता ना. मग ज्यावेळेला अंथरुणात अंग टाकाल त्यावेळेला जर डोक्याखाली उशी घ्यायची सवय असेल, टक्क्या घ्यायची सवय असेल, तर त्याच्यावर डोकं ठेवतानाच अशी भावना करा की मी माझ्या देवाच्या मांडीवर डोकं ठेवलंय, आणि डोळे बंद करून काहीच कोणाबरोबर न बोलता शांतपणे भगवंताबरोबर संवाद साधा. देवा कसं रे, मी असं वागतोय, असं चांगलं वागतोय, तरी पण असं होतंय, काय तुम्हाला सांगायचं असेल, तुमचे काय सुख असतील, तुमचे काय दुःख असतील, तुमच्या काय भावना असतील, या सगळ्याच्या सगळ्या तुम्ही भगवंताच्या समोर व्यक्त करा. तुम्हाला विश्रांती प्राप्त होईल, तुम्हाला विसावा प्राप्त होईल. हा विसावा आहे, आणि भागवत कथेतून हेच घ्यायचंय. नाही तर सगळ्या गोष्टी ऐकून काय करणार, जर दुसऱ्याला सांगता येत नाही आणि सांगून आपल्या जीवनात त्याचं काय करता येत नाही, त्यातला भाव ऐकला पाहिजे. भाव हाच आहे, हे कळालं पाहिजे. हे कळण्याकरिताच कथा ऐकायची. कथा हे माध्यम आहे, आणि समजून सांगायचं हे कथेच्या माध्यमातून हे सगळ्या लोकांच्या पोटात उतरवायचं आहे. आणि माझा ऐका, जर कोणी त्यांनी खरोखर अंतःकरणापासून माझ्या या शब्दांना ऐकत असेल, मनामध्ये धारण करीत असेल, तर तो आजच श्यामसुंदराबरोबर, श्रीकृष्ण परमात्म्याबरोबर बोलायला सुरुवात केली. माझं बोलणं सार्थकी लागेल ना महाराज, पण बोला तुम्ही मन मोकळेपणाने बोला, आणि सगळं सांगा देवा, तुम्हाला विश्रांती प्राप्त होईल, हलकं हलकंच वाटेल. मला तर वाटतं बघा, मी माझा अनुभव सांगतोय. अनुभव सांगायला काय लाज आहे, माझं सारं त्याला सांगत राहतो, सगळं सांगत राहतो. कंटाळत असेल माझ्या बडबडी, हे सारे बडबड करायला लागले की मी गप्प राहतो, मग त्याच्याशी बोलत राहतो. तूच एवढा बोलताना दिसतो, कधी त्याच्याशी बोलतो, तुम्हाला काय माहिती, आणि मी तुम्हाला काय सांगू मी त्याच्याशी कधी बोलतो. लोकांना सांगायची काय गरज आहे, काय प्रदर्शन करायची गोष्ट थोडीच आहे, लोकांच्या समोर दाखवायची गोष्ट थोडीच आहे मी किती भक्ती करतो. आणि तुम्ही मला चांगलं म्हटल्यानंतर, तुम्ही मला हरिभक्तीपरायण म्हणल्याने काय देव थोडाच प्रसन्न होणार आहे, त्याचा माझा संबंध आहे. त्याला प्रसन्न करून घेण्याकरिता तुमच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, त्याला प्रसन्न करून घेण्याकरिता त्याच्याशी जवळीकीची आवश्यकता आहे. तुम्ही त्याच्या किती जवळ गेले, त्याच्याशी किती संवाद साधता हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही लोकांच्या समोर किती परमार्थ करता हे महत्वाचं अजिबात नाही. जरा पडखडच आहे नाही का माझं बोलणं, पण असू द्या, गरजेचं आहे, महत्वाचं आहे. बरेच दिवस दवाखाना चालत होतो मी, मला नाडी तपासून त्यांनी बोलता येतं, बऱ्याच वेळेला कडू औषध पेशंटला दिलं की पेशंट डॉक्टर कडू आहे, अरे पण तुला गुण येणार आहे, तू याने बरा होशील, औषध कडू असू दे, ते कडू औषध तुला बरं करेल, महत्वाची गोष्ट आहे. पण गोड औषधाची अपेक्षा करू नये. गोड गोड तर सगळंच गोड आहे, फार छान 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 बोलून त्यांनी तुमचं मनोरंजन मला करता येईल, तुम्ही असे हसतच सुटाल, पण ते हसत सोडण्याला काय उपयोग आहे, माझा फायदा नाही, तुमचा फायदा नाही, माझ्या बडबडीला काही अर्थ नाही, तुमच्या जीवनात काही उतरायचं नाही, कशा करिता. मी काय फार शहाजूक आहे अशातली गोष्ट नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हा फार फुगीर आहे, अजिबात नाही. माझी तुमच्या समोर दंडवत प्रणाम करण्याची सुद्धा तयारी आहे. मी तुमच्या समोर लवून भजून हात जोडून मायबाप म्हणून तुमच्या समोर बोलतोय, अजिबात फुगीरपणा करणार नाही, कधीच करणार नाही. देवाला तो येऊ देऊ नये, आणि येणारच नाही याची मला शाश्वती आहे. तो आहे ना उभा, तो मला प्रत्येक पावलाला सांभाळतोय याची मला जाणीव आहे, कारण मी त्याच्या संपर्कात आहे. आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की तुम्ही त्याच्या संपर्कात राहा, कायमस्वरूपी संपर्कात राहा. अरे जवळच्या माणसाच्या संपर्कात राहायला तरी कधीतरी बटणं दाबावी लागत असतील मोबाईलची, पण त्याच्या संपर्कात जाण्याकरिता बटणं सुद्धा दाबावी लागत नाहीत. फक्त एक आठवण पुरी आहे, फक्त त्याची आठवण पुरी आहे. अरे तो जरी समोर नसला तरी त्याची आठवण सुद्धा त्याच्या इतकाच आनंद देते. हा माझा अनुभव आहे. त्याची आठवण सुद्धा मला
त्याच्यासारखाच आनंद देतो तो जसा आनंद स्वरूप आहे ना, तशी त्याची आठवण सुद्धा फार गोड आहे. कधीतरी त्याचं होऊन त्याची आठवण करून बघा. डावलू नका माझ्या शब्दाने, मी खरं सांगतोय तुमच्यासमोर. विश्रांती प्राप्त होते. कोण कसा नोचतो, कोण कसा नोचतो, कोण काय सांगायकरता तयार असतो. मोठी कठीण परिस्थिती आहे. आम्ही वृंदावनाला गेलो, कथा करून घरी यायला निघालो. रेल्वेत असतानाच घरून फोन आला, हो एका मुलाला टायफॉइड झाला, त्याला ऍडमिट केलं, दुसऱ्याला ताप आला. म्हणलो हो घरी येऊ द्या, घरी येऊ द्या. घरी आल्यानंतर हे सगळं वाढून ठेवा माझ्या समोर. मग मी ते ऐकतो. हे सगळं हे सांगण्याकरताच आहे. हे सगळे व्यथा सांगून त्यांनी महाराज त्रस्त करून टाकण्याकरताच आहे. आणि जीवनभर जर त्यांनी हेच करत राहिला तर फक्त व्यथेतच राहाल. माझं म्हणणं आहे का? आणि त्याच्या संपर्कात जर जाल तर व्यथेत राहून सुद्धा तुमच्यासारखा समाधानी जगात दुसरा कोणीच असणार नाही. तुम्हीच समाधानी असाल. म्हणून त्याचा संपर्क आहे, पण कोणत्याच प्रकारची व्यथा नाही, काही दुःख नाही, काही त्रास नाही. समाधानच समाधान आहे. विश्रांतीच विश्रांती आहे. त्याला म्हणायचं विसावा. आज आहे विसावा. लोकांना मेल्यावर विसावा देतात. आपण नदीच्याच काठावर मेल्यावर विसावा. हो थांबा इथे विसावा आहे. त्या मढ्याला काय विसावा देतो? मढ्याला विसावा नसतो, खांदेकऱ्यांना असतो. एवढं लांब न्यायचं त्याला. खांदे बदला म्हणतात, विसावा द्या. मढ्याला नाही, खांदेकऱ्यांना. माणसाला विसावा नाही, मेला तरी नाही. पण विसावा जर हवा असेल, गरज असेल विसाव्याची, तर श्यामसुंदराच्या संपर्कात या. त्याच्यावर प्रेम करा. त्याला म्हणा, आहे मेरे नाथ, मैं आपको भूलू नाही. तुझा मला कधीच विसर पडू नये. हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तो गोबराने विचारपूर्वक म्हटलंय महाराज. काहीच मागितलं नाही, तुझा विसर न व्हावा. अखंड संतांची संगती मागितली. देव वसे चित्ती, त्यांची घडावी संगती. ऐशी आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. हीच माझ्या पोटातली वासना आहे. हरिजना सवे भेटी, न हो अंग संग तुटी. ही पोटातली भावना आहे, महत्वाची आहे. म्हणून विश्रांती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर हे माध्यम आहे. या मंडपात प्रवेश केल्याबरोबर विश्रांती आपोआपच प्रगट होईल. पण चित्ताच्या तळमळीत चंदन हे अंग पुढे. ज्याच्या चित्तातच ते प्रवेश करीत नसेल आणि संसाराची तळमळ असेल, त्याला चंदनात केलं तरी ते भाजल. अशी अवस्था आहे. ज्याला कळेल त्याला कळेल. आता नाही कळत त्याला बाबा काय करतो सांगायचं काम आहे माझं. मी सांगतोय, तुम्ही ऐका सगळं. महत्वाचा मुद्दा विश्रांती, विसावा. विसावा जर कोण असेल तर श्रीकृष्ण परमात्मा. तुला माझा श्रीकृष्ण विसावा वाटेनं करावा करता जीवा. म्हणून विसावा अवतार जर कोण असेल तर श्रीकृष्ण अवतार. 24 अवतारातला विसावा श्रीकृष्ण अवतार. 21वा अवतार आहे बुद्ध अवतार. 22वा कलंकी अवतार. 23वा त्यांनी हरी अवतार. 24वा हयग्रीव अवतार. कोणी त्यांनी स्थूल सूक्ष्म मानतात. ह्या शेवटच्या 2 अवतारांमध्ये थोडा वाद आहे. कोणी कोणताही मानव, पण अवतार मात्र भगवंताचाच आहे. 24 अवतारांची कथा सांगितली म्हणे. हे त्यांनी 24 अवतार आहेत हे कळालं. आता हे सांगा की श्रीकृष्ण परमात्मा एवढा त्यांनी श्रेष्ठ तुम्ही सांगितलं, सर्वांना विसावा आहे. तो परमात्माने जर आम्हाला निघून गेल्यानंतर धार्मिक लोकांनी कोणाचा आश्रय घेतला? धर्म कुठे राहिला? मग म्हणजे धर्म भागवतम स्थितः. धर्म हा भागवतात राहिला. म्हणजे काय आहे भागवत? ते भागवत म्हणजे भगवंताच्या 24 अवतारांची कथा. ते भागवत म्हणजे भगवंताच्या प्रेमानं ओतप्रोत भरलेला समुद्र. भगवंताचं प्रेम आहे भागवतात. हा समुद्र आहे. याला अर्णव शब्द वापरलाय. कालच्या कथेत हा शब्द आपण ऐकला. देवाने स्वतः सांगितलं, स्वकीयम यद भवेत तेजा तच्च भगवते दधार तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम. अर्णव म्हणजे समुद्र. मौलिक ज्ञानोबराय सुद्धा संत सज्जनांना समुद्र म्हणतात. पियुष आणि अर्णव 2 शब्द पसायदानात आहेत ना. पियुष म्हणजे अमृत आणि अर्णव म्हणजे समुद्र. अर्णव म्हणजे समुद्र. भागवत त्यांनी समुद्र आहे. भगवत प्रेमाचा समुद्र आहे. पण भागवतात धर्म नाही. पण यामुळे हे भागवत आहे, याच्या 24 अवताराची कथा आहे. या भागवताची रचना कोणी केली ते सांगा. आता 6 प्रश्नांची उत्तर तर मिळाली. आता परत 3 प्रश्न विचारले. पण भागवताविषयी थोडं आम्हाला ऐकायला मिळालं होतं बरं का. हे भागवत त्यांनी फार सुंदर आहे, हे राजा परीक्षितीने ऐकलं होतं असं त्यांनी ऐकायला आम्हाला मिळालं. शुकाचार्यांनी ते सांगितलं होतं.
पण आम्हाला सांगा, या भागवताची रचना कोणी केली आणि कोणाच्या प्रेरणेने केली? व्यासदेवांनी रचना केली म्हणजे कोणाच्या प्रेरणेने केली? शुकाचार्यांना ती कथा त्यांनी का सांगितली? दुसरा प्रश्न. आणि शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा का सांगितली? 3 प्रश्न. व्यासदेवांनी भागवताची रचना कोणाच्या प्रेरणेने केली? पहिला प्रश्न. त्यांनी ती शुकाचार्यांनाच का शिकविली? दुसरा प्रश्न. आणि शुकाचार्यांनी ती राजा परीक्षितीला का सांगितली? तिसरा प्रश्न. शिकवणं वेगळं, सांगणं वेगळं. हे सांगायचं काम चालू आहे. शिकायचं असेल तर त्याला पांत अध्ययन म्हणतात. प्रत्येक श्लोकाचा विस्तार ऐकायचं जर असेल तर कुठेतरी महात्म्यांकडून ऐकावं लागेल. आता सध्या पंढरपुरात वक्ते बाबा आहेत जे भागवत शिकवतात, नाहीतर मग वृंदावनात शिकवलं जातं भागवत. प्रत्येक श्लोकाचा अर्थ शिकवणे. तसं शुकाचार्यांना शिकवलं आणि शुकाचार्यांनी सांगितलं, शिकले आणि सांगितले. मग 3 प्रश्नांची उत्तर मला द्या असं त्यांनी म्हणू लागले. म्हणजे व्यासदेवजी त्यांनी पाराशर नंदन आहेत. त्यांचा जन्म त्यांनी मला सत्यवतीच्या उदरी झाला. तिला मत्स्यगंधा, केवट कन्या, धीवर कन्या असे अनेक नाव. दुर्गंधा, योजनगंधा. पाराशर ऋषी गंगा पार करत असताना त्यांनी महाराज त्यांना होरा कळत होता. पाराशराच्या संकल्पातून त्यांनी व्यासदेवांचं प्राकट्य झालं. मुलगा त्यांनी अतिशय दैदिप्यमान आहे, तेजस्वी आहे, ज्याची बुद्धी विशाल आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. या व्यासाने एक वेदाचे 4 भाग केले. 4 वेद त्यांनी 4 शिष्यांना देऊन टाकले. अनेक ग्रंथांची रचना केली. 17 पुराणांची रचना केली. महाभारतासारखा ग्रंथ प्रत्यक्ष प्रगट झाला. पण एवढं सगळं होऊन व्यासदेवांना त्यांनी समाधान प्राप्त झालं नाही. सरस्वती नदीच्या काठावर पश्चिम तटावर शम्यपराश नावाच्या आपल्या आश्रमामध्ये 9ला 10 मिनिटं कमी असताना व्यासदेवजी बसले होते. म्हणजे आता तुम्हाला वेळ सांगितली मी, आता आपण थांबणार आहोत 5-10 मिनिटं. शम्यपराश आपल्या आश्रमामध्ये, शाम्यापराश त्याला म्हणतात, त्या आश्रमात त्यांनी व्यासदेवजी बसले होते अंगणात आणि हनवटीला हात लावून बसले होते. असे की हनवटीला हात मनुष्य कधी लावतो जेव्हा चिंतातूर होतो तेव्हा हनवटीला हात लावून बसले. काय करावं, काय होतं म्हणजे असमाधानाची स्थिती होती, समाधान नव्हतं. ब्रह्मसूत्रासारखे विलक्षण असणारे उत्तर मीमांसा शास्त्र जगाच्या समोर प्रगट केले ते व्यासदेवजी महाराज. आणि समाधान नाही. मी का असमाधानी आहे? जगाच्या उद्धाराची तरतूद करतोय, मला समाधान कसं मिळत नाही? विचारात पडले होते. इतक्यात एक चमत्कार झाला. त्यांच्या कानावर शब्द येऊ लागले, नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. नारदजी महाराज समोर लागले. एका हातात ब्रह्मवीणा, एका हातात चिपळ्या आहेत. सरळ अंजण्यासारखी शेंडी उभी राहिलेली आहेत. मुखात भगवंताचं नामस्मरण आहे. नारायण नारायण म्हणत आले. व्यासांना फार आनंद झाला. उठून उभे राहिले, धावतच गेले. त्यांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. वा महाराज, तुम्ही आलात, मी मोठा भाग्यवान आहे. पुण्य पडले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो. सन्मुख कैसा संत चरण पावलो. सगळे प्रमाणे लावून घ्या. मग आसन घातलं, घाली संताशी आसने, पूजा केली काया वाचा मने. असं त्यांनी झालं. विनंती पूर्वक त्यांनी पूजन करून समोर बसले. व्यासदेवांचा चेहरा सुकलेला आहे. नारदजी महाराज पाहतायत. म्हणे व्यासदेवजी, एवढं तुम्ही श्रेष्ठ आहात, सगळ्या जगाच्या उद्धाराची चिंता तुम्हाला आहे, तुम्ही त्यांनी एवढे ग्रंथ निर्माण केले, असे सुकलात का? ते म्हणले महाराज खरं आहे. अहो, मी एवढे ग्रंथ निर्माण केले पण मला समाधानच मिळत नाही हो. मी का असमाधानी आहे? मग नारदांनी हसून सांगितलं, महाराज तुम्ही फार ग्रंथ निर्माण केले, गोष्ट खरी आहे, पण आतापर्यंत निर्माण केलेल्या सगळ्या ग्रंथांमध्ये फक्त ज्ञानच सांगितलं. ज्ञान, तुम्ही भक्ती सांगितलीच नाही. आणि कलियुग आहे. या कलियुगामध्ये त्यांनी महाराज फक्त ज्ञानानं समाधान प्राप्त व्हायचं नाही, उलट ज्ञानानं अभिमान तयार होईल. थोडं काही यायला लागलं की माणूस फुकतो ना माणूस. थोडं गाता येऊ लागलं की त्याला वाटतं बस मी म्हणजे मीच आहे, कारण गाण्याचं ज्ञान झालं. थोडं बोलता यायला लागलं की माणसाला असं वाटतं बस एवढ्या लोकांच्या समोर मी कथा सांगतोय, मी हा झाला अहंकार. म्हणून अभिमान नित्य नवा तया माझी, म्हणून भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. ते ज्ञान आहे ना, त्याच्यावर अभिमान आहे, नित्य अभिमान, नवा अभिमान. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानापाठी. सज्ञानाची झोंबे कंठी, नाना संकटीनाच. पण ज्ञान झालं गोष्ट खरी आहे, पण ते कोरडच आहे, त्याच्यात प्रेम नाही.
समाधान प्राप्त व्हायचं नाही फक्त ज्ञानानं, मग भक्तिप्रधान ग्रंथाची रचना करा. असं म्हणल्यावर ते म्हणजे काय महाराज, आता मी म्हातारा झालो, माझी दाढी त्याने एवढी लांबलचक वाढली, तुम्हाला आता ग्रंथ करायला लावतो म्हणे, माझ्याच्यानं जमणार नाही. नाराजी म्हणजे अहो भगवंताची कृपा झाली, संतांची कृपा झाल्यावर काय जमणार नाही ते सांगा, जरा माझ्याकडे बघा. नाराजी म्हणू लागले व्यासदेवा. म्हणे काय, अहो मी आज तुम्हाला नारद दिसतो, मागच्या जन्मात मी दासी पुत्र होतो. भागवतातला श्लोक आहे, अहम पुरापित भवे भव मुनी दास्यास्तु कश्याश्चन वेदवादिनाम. माझी आई त्यांनी दासी होती, मागच्या जन्मातली गोष्ट सांगतात, मागच्या कल्पातली. आणि ती दासी होती, माझा तिच्या घरी जन्म झाला. ती लोकांच्या घरची धुनी भांडी करत होती, तिला सगळे लोक दासी म्हणायचे, मी तिचा मुलगा दासी पुत्र. मला साधू संतांचा संग झाला, त्या संतांच्या संगतीत जाऊन भगवंताचा महिमा कळाला. त्यांनी मला वासुदेव गायत्री मंत्र सांगितला, ओम नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय. मी कृतार्थ झालो, भजन करू लागलो. माझी आई मरण पावली, माझं ते शरीर सुटलं. भगवंताचं त्यांनी दर्शन मला झालं, पण देवानं सांगितलं, या जन्मात परत मी तुला भेटणार नाही, तू आता ब्रह्मदेवाचा मुलगा होशील, मग मी तुला काय भेटेल. मग ते शरीर सुटल्यानंतर मी त्यांनी ब्रह्मदेवाच्या घरी त्यांनी ब्रह्मपुत्र होऊन जन्माला आलो, नारद होऊन जन्माला आलो. आणि आज मी आठवण केली की देव माझ्या समोर येतो, भगवंताचं मी अखंड स्मरण करतो. बघा संतांच्या कृपेने काय होत नाही. आणि तुम्ही म्हणता मला ग्रंथ लिहिता येईल का, अहो तुम्हाला नक्की ग्रंथ लिहिता येईल, प्रेरणा दिली. मग सांगितलं म्हणजे काय लिहू ते तरी सांगा. मग 4 श्लोक सांगितले, चतुश्लोकी भागवत. ते गोय विधाता सांगे नारदाशी आणि नारदी व्यासाशी उपदेशी. या 4 श्लोकांचा तुम्ही विस्तार करा असं सांगून टाकलं. आणि श्री व्यासदेवांनी त्यांनी महाराज, नारदजी महाराज निघून गेल्यानंतर या 4 श्लोकांचा विस्तार करायचं ठरवलं. सरस्वती नदीमध्ये स्नान केलं, शुचिर्भूत होऊन त्यांनी आपल्या आश्रमात जाऊन बसले. आणि बसून त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन करू लागले. आणि त्या चिंतनातून त्यांनी महाराज 4 श्लोकांचा विस्तार होऊन 18,000 श्लोक प्रकट झाले. आणि ते आहे श्रीमद भागवत. सांगितलं की व्यासदेवांनी त्यांनी भागवताची रचना केली. कोणाच्या प्रेरणेनं? नारदजी महाराजांच्या प्रेरणेनं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. दुसरा प्रश्न होता, त्यांनी शुकाचार्यांना का शिकवलं. आम्ही शुकाचार्यांविषयी ऐकलं होतं. सवय निवृत्तिरतः सर्वत्रपेक्षो मुनी कस्य वा ब्रह्मेताम आत्मारामस्समभ्यस्य. आत्माराम स्वरूपात राहणारे शुकाचार्य, त्यांना काय गरज पडली हे ऐकायची. मग सांगितलं आत्मारामस्य मुनी निर्गर्थ अप्युरुक्रमे अकर्तृत्व आहे तुकी भक्ती इत्तद्भूतम गुणो हरिहि. भगवंताच्या गुणांनी, भगवंताच्या सौंदर्याने शुकाचार्यांना वेधून घेतलं. भगवंताला पाहून विभोर झाले. आणि भगवंताने शुकाचार्यांना वेधलं. देखल्या विधुला बैसी जीवी जडोनी असा कन्हैया. त्याला त्यांनी पाहिलं म्हणून वेधले गेले. कोण असेल हा विचारण्याकरिता शुकाचार्य व्यासांच्या समोर गेले. मला सांगा, मी याला पाहिलं, कोण आहे तो. आणि मग सांगितलं, तू ज्याला पाहिलंस तो जगाचा मालक आहे, मी त्याची कथा तुला सांगतो. आणि मग श्री व्यासदेवांनी त्यांनी शुकाचार्यांना श्रीमद भागवत कथा शिकविली. भगवंतानं वेधून घेतलं म्हणून शुकाचार्य भागवतामध्ये मस्त राहिले. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, का ऐकली कथा, म्हणे भगवंतानं वेधून घेतलं म्हणून. तिसरा प्रश्न होता, शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला का सांगितलं. परीक्षित मोठा धर्मात्मा आहे, त्याच्याकडून अपराध घडला, अजाणतेपणानं चूक घडली. त्यानं ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला. ब्रह्मपुत्रानं शाप दिला. राजानं सर्वस्वाचा त्याग करून गंगेच्या काठावर बसायचं ठरवलं. शुकाचार्यांना भगवंतानं प्रेरणा दिली, ते तिथे आले. शुकाचार्यांच्या समोर साष्टांग प्रणिपात करत त्याने विनवणी केली, माझा उद्धार करा. आणि मग शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला 7 दिवसात कथा सांगितली. आणि राजाचा 7च दिवसामध्ये उद्धार झाला असं त्यांनी सांगितलं. 3 प्रश्नांची उत्तरं मिळाली. आणि मग ऐकणाऱ्या लोकांना वाटायला लागले, वारे वा, अशी जर श्रेष्ठ ही श्रीमद भागवत कथा आहे तर आपण सुद्धा ऐकली पाहिजे. महाराज सांगा ना, आम्हाला पण ऐकायची, कृपा करून आम्हाला ही कथा तुम्ही सांगा. व्यासदेवांनी कुठून श्रीमद भागवताला सुरुवात केली, कशी त्यांनी लिहायला सुरुवात केली, हे कृपा करून सांगा. ते म्हणले, मी सांगतो, पण आता 9 बरोबर वाजले आहेत, आता सांगून कसं काय चालेल. पण कुठून सुरुवात झाली, कशा पद्धतीने लिहिली ते सांगितलं पाहिजे. पण आजच्या कथेत नाही, हे आता उद्याच्या कथेत. म्हणून उद्या बरोबर वेळेत कथा श्रवण करण्याकरिता या. मी आपली वेळेची मर्यादा पाळून त्यांनी बोलण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांनी अशीच मर्यादा त्यांनी पाळत राहत. आजपासून आम्ही आमच्या वैयक्तिक असणाऱ्या अनुष्ठानाला सुरुवात केलेली आहे. व्यासपीठावरून खाली उतरल्यानंतर मी कोणाशी बोलणार नाही.
त्यानंतर बरेचसे नियम आहेत, सगळे तुम्हाला सांगायचं काही काम नाही, म्हणून त्यांनी कोणी बोलण्याचा प्रयत्न करू नका आणि कोणी हात लावून दर्शन घेण्याचा प्रयत्न करू नका. नमस्कार करा, हेच दर्शन आहे. बोला. यानंतर संयोजक सूचना सांगतील, त्यानंतर आरती होईल, मग आपण आपलं स्थान सोडायचं. श्रीमद भागवत कथेचा आजचा हा दुसरा दिवस आणि कालचा पहिला दिवस असल्यामुळं काल थोडीशी गर्दी कमी होती. आज दुसरा दिवस बऱ्यापैकी आहे. भागवत कथा कथेचं महत्व महाराज आपल्याला सांगतात आणि आपण इथे ऐकतोय, परंतु आपण ऐकून ते जर दुसऱ्याला सांगितले तर ते फार महत्वाचं होईल. आपल्यामुळे जर त्याचा उद्धार होणार असेल तर ते वाईट नाही. असो, आज या ठिकाणी 9च्या आरतीचे मानकरी जे आहेत त्यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. श्री व सौ गोकुळ गाडेकर, अशोक शेठ भराडिया, श्री व सौ मोहन बेलेकर, श्री व सौ खंडू मारुती मेहेत्रे, श्री व सौ बाळासाहेब रत्नबारकी, श्री व सौ मधुकर गजानन महाले, श्री व सौ दिनकर बाबूराव